नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय भूगोल यामधील प्रकरण दुसरे सूर्य, चंद्र व पृथ्वी हे बघणार आहोत. चंद्राच्या गती. सर्वात पहिले चंद्राच्या गती आपण हा टॉपिक बघत आहोत. पृथ्वीप्रमाणेच चंद्राला देखील अक्षीय व कक्षीय गती असते. अक्षीय व कक्षीय गती म्हणजे अक्ष, चंद्राचा जो अक्ष आहे याप्रमाणे, आणि कक्षीय जी चंद्राची कक्षा आहे, पुढे आपण बघणारच आहोत. ओके, तर याप्रमाणे अक्षीय आणि कक्षीय गती असते. चंद्र हा स्वतःभोवती फिरताना, चंद्र आहे, हा स्वतःभोवती फिरताना पृथ्वीभोवती देखील फिरतो. म्हणून आपण काय म्हणतो, चंद्राला पृथ्वीचा उपग्रह असं म्हणतो, बरोबर ना. तसेच पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते आणि पृथ्वी जी आहे ही पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. आपण बघितलेलं आहे पृथ्वीचे परिवहन आणि पृथ्वीचे परिभ्रमण याच्या आधीच्या इयत्तेमध्ये, इयत्ता 6वीमध्ये. पृथ्वीचे परिवलन आणि पृथ्वीचे परिभ्रमण. पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याला परिवलन म्हणतात. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्याला परिभ्रमण म्हणतात. हे इयत्ता 6वीमध्ये आपण अभ्यासलेलं आहे. त्यामुळे चंद्र सूर्याभोवती स्वतंत्रपणे फिरत नसला तरी तोही सूर्याभोवती अप्रत्यक्षपणे प्रदक्षिणा घालतो. कसा? कारण चंद्र हा कुणाभोवती फिरतो? पृथ्वीभोवती, बरोबर. आणि पृथ्वी कुणाभोवती फिरते? ही सूर्याभोवती. तर अप्रत्यक्षपणे हा चंद्र या सूर्याभोवती देखील पृथ्वीच्या सोबत फिरतच असतो. ओके. चंद्राच्या परिभ्रमण व परिवलन गतीचा कालावधी सारखाच असतो. त्यामुळे आपल्याला चंद्राची एकच बाजू सतत दिसत असते. आपण चंद्राची एकच बाजू बघतो, सूर्याची एकच बाजू बघतो, बरोबर ना. चंद्राची आपण एकच बाजू बघतो आणि त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे आकार दिसतात. चंद्रावरती डाग आहे हे आपल्याला समजतं. कधी झाडाचा आकार दिसतो तर कधी काय दिसतो आपल्याला, तो मोठा डोंगर वाटतो. याप्रमाणे बघा, हे करून पहा, हे वाचायचं आहे, कृती करण्याचा प्रयत्न करायचा आहे. भौगोलिक स्पष्टीकरण बघा. पृथ्वीप्रमाणे चंद्राची परिभ्रमण कक्षा ही लंब वर्तुळाकार असते. म्हणजे कधीही कोणतीही पृथ्वी असो, चंद्र असो, सूर्याभोवती हे वर्तुळाकार फिरत नाहीत. कसे फिरतात? याप्रमाणे. प्रत्येक वेळे त्यांची जागा बदलत असते. याप्रमाणे लंब वर्तुळाकार, याप्रमाणे कधी जवळ येतात कधी दूर जातात, कधी जवळ येतात कधी दूर जातात. त्याच्यामुळेच काय होतं रे? त्याच्यामुळेच आपल्याला दिवस हा मोठा आणि छोटा असा वाटतो, होतो ना. हिवाळ्यात दिवस छोटा असतो आणि उन्हाळ्यात मोठा असतो, पावसाळ्यात देखील मोठा असतो. आता तुम्ही तुमच्या निदर्शनात येत असेल की रात्र फार मोठी असते. ओके, लवकर काय होत नाही, रात्र नाही, दिवस फार मोठा असतो. ओके, आणि काही काही वेळेस दिवस आणि रात्र समान असतात. त्यामुळे चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना पृथ्वी व चंद्रामधील अंतर सर्वत्र सारखे नसते. हे आपण पुढे बघणारच आहोत. अमावास्या आणि पौर्णिमा कशा होतात? ह्या चंद्राच्या या परिभ्रमणामुळेच होतात आणि पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे देखील. तेव्हा परिवलन आणि परिभ्रमण दोन्हीही परिणामकारक असतात. जेव्हा तो पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो त्या स्थितीस उपभू स्थिती म्हणतात. हे प्रश्न विचारले जातात, लक्षात घ्यायचं आहे. उपभू स्थिती म्हणजे काय आणि अपभू स्थिती म्हणजे काय? पृथ्वीच्या जवळ असतो चंद्र, पृथ्वी. इथे आकृतीतून समजून घेऊया आपण. ही आकृती आहे, हा चंद्र आहे, हा पृथ्वीच्या जवळ. इथे अंतर दिलेले सुमारे 3,56,000 किलोमीटर अंतर किलोमीटरमध्ये मोजलेलं आहे. आणि याला काय म्हणतात? उपभू स्थिती म्हणतात. जवळ असल्यावर उपभू आणि दूर असल्यावर, हे बघा 4,07,000 किलोमीटर, याला चंद्राची अपभू स्थिती म्हणतात. बघा, जवळ उपभू, दूर अपभू, जवळ उपभू, दूर अपभू, दोन्ही स्थिती कळाल्या. ओके, अपभू म्हणजे काय आणि उपभू म्हणजे काय? जवळ म्हणजे उपभू आणि दूर म्हणजे अपभू.
पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो चंद्र, त्या चंद्राच्या स्थितीला अपभू स्थिती असे म्हणतात. आकृती लक्षात घ्यायची आहे. ही चंद्राचा पृथ्वी प्रदक्षिणा मार्ग आहे. लंबवर्तुळाकार दिसतोय, एकदम गोल शेपमध्ये नाहीच आहे, लंबवर्तुळाकार आहे. हा लंबवर्तुळाकार आहे. गोल म्हणजे असा असतो. ओके. चंद्राची स्थितीची आकृती विचारली तर ही आकृती लक्षात घ्यायची. पुढे जातोय आपण. तुम्ही चंद्राच्या कलांचा अभ्यास केला आहे. चंद्रकला 5वीला देखील आहे बघा. आकाशात चंद्रबिंबांचा भाग अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत कसा वाढतो आणि पौर्णिमेनंतर तो क्रमाक्रमाने कसा कमी होत जातो हे तुम्हाला माहीत आहे. आता चंद्राचा प्रदक्षिणेचा मार्ग शुक्ल पक्ष म्हणजे काय, कृष्ण पक्ष म्हणजे काय, अष्टमी म्हणजे काय आणि अमावस्या पौर्णिमा म्हणजे काय हे या आकृतीतून आपल्याला कळणार आहे. आकृतीचं नाव आहे चंद्रकला, कृष्ण पक्ष व शुक्ल पक्ष. ओके. दर 8 दिवसांनी शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष येत असतात. दर 8 दिवसांनी, दर 15 दिवसांनी अमावस्या आणि पौर्णिमा येत असतात. ओके. तर ही पृथ्वी आहे, सर्वांना दिसते ही पृथ्वी आहे, बरोबर. आणि पृथ्वीच्या समांतर म्हणजे ही तर गोल आकृती दिलेली आहे, पण आपण आत्ताच बघितलं की चंद्र कधीही पृथ्वीला गोल प्रदक्षिणा मारत नाही, लंबवर्तुळाकार मारतो. पण आपल्याला लक्षात घेण्यासाठी ही आकृती अशी दिलेली आहे बघा. अष्टमी केव्हा होते म्हणजे शुक्ल पक्षाची अष्टमी केव्हा होते आणि कृष्ण पक्षाची अष्टमी केव्हा होते, त्यामध्ये अंतर काय ते सर्वात पहिले समजून घेऊया. आकृती त्याचीच आहे. शुक्ल पक्ष पृथ्वी, चंद्राची स्थिती जेव्हा पूर्ण मधोमध डाव्या बाजूला, तुमच्या डाव्या बाजूला चंद्र हा काय आहे दिसत नाही आणि ही उघडी बाजू म्हणजे दिसतोय. ओके. अर्धचंद्र दिसतो, ती काय असते शुक्ल पक्षाची अष्टमी. पण कधी पौर्णिमा होऊन गेल्यानंतर, इकडून आपल्याला उजव्या साईडने बघायचं आहे, पौर्णिमा होऊन गेल्यानंतर ही पौर्णिमा दिसते इथे. पौर्णिमा होऊन गेल्यानंतर 8 दिवसाने, पौर्णिमा होऊन गेल्यानंतर 8 दिवसाने, त्याच्यानंतर शुक्ल पक्षानंतर 8 दिवसाने काय होते अमावस्या. हा पूर्ण 15 दिवसांचा काळ, पौर्णिमेनंतर 15 दिवसांनी अमावस्या, त्याच्यानंतर परत 8 दिवसांनी काय होते अमावस्येनंतर 8 दिवसांनी काय होते कृष्ण पक्षाची अष्टमी. कृष्ण पक्षाची अष्टमी, कृष्ण पक्ष होतो. आणि तेव्हा चंद्राची स्थिती बघा कशी असते. उजव्या बाजूला काय आहे चंद्र दिसत नाही, म्हणजे ह्या साईडला दिसतो. काय दिसतो डाव्या साईडला, समजलं. त्याच्यानंतर परत 8 दिवसांनी काय होते पौर्णिमा, कृष्ण पक्षानंतर 8 दिवसांनी काय होते पौर्णिमा. तर ही चंद्रकला आहे, याप्रमाणे चंद्राची कला. ओके. आणि त्याप्रमाणे कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष होत असतात. पौर्णिमेनंतर 8 दिवसांनी काय होतं शुक्ल पक्ष, ती अष्टमी असते. आणि त्याच्यानंतर परत 8 दिवसांनी अमावस्या होते. अमावस्येनंतर 8 दिवसांनी कृष्ण पक्षाची अष्टमी असते आणि त्यानंतर 8 दिवसांनी पौर्णिमा होते. ओके. पुढे जातोय आपण. आकृतीचं नीट निरीक्षण करायचं आणि ही आकृती तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये काढणार आहात आणि याप्रमाणे नावे देणार आहात. ही सूर्यकिरणे दाखवायची आहे इकडनं उजव्या साईडनं. अमावस्या अष्टमी व पौर्णिमेच्या दिवशी दिसणाऱ्या चंद्रकलांची आकृती 2.2 पहा. त्या दिवशी चंद्र, पृथ्वी व सूर्य यांची सापेक्ष स्थिती देखील या आकृतीत दाखवलेली आहे. चंद्र, पृथ्वी आणि सूर्य बघा. चंद्र, पृथ्वी आणि सूर्य हे दिसतंय तुम्हाला. सूर्याची किरणं दाखवली इकडनं. हा काय आहे, ही पृथ्वी आहे, बरोबर. हा चंद्र आहे आणि हा काय आहे सूर्य आहे. ओके. तर तुम्हाला काय दिसतं इकडून सूर्याची किरणं पडतायत. ओके. आणि त्यानंतर तुम्हाला दिसतंय की पृथ्वी, चंद्र आणि इकडून सूर्याची किरणं. तर इथे अमावस्या, इथे मी रफ करते दोस्त. तुम्हाला अमावस्याला आपल्याला चंद्र दिसत नाही, अमावस्याला आपल्याला चंद्र दिसत नाही.
आणि पौर्णिमेला आपल्याला पूर्ण चंद्र दिसतो. कसा दिसतो? पूर्ण चंद्र दिसतो. याप्रमाणे दिसतंय तुम्हाला? ही आकृती लक्षात घेऊन इथे आपल्याला माहिती बघायची आहे की त्या दिवशी चंद्र, पृथ्वी व सूर्य यांची सापेक्ष स्थिती देखील या आकृतीत दाखवलेली आहे. पुढे गेल्यानंतर आपल्याला इथे एक आकृती दिलेली आहे. ही आकृती आहे पृथ्वी, चंद्र, सूर्य, कोन. पृथ्वी, चंद्र, सूर्य, कोन. ओके. तर ही आकृती आणि याच्या पुढील भाग आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. आपण हा लेसन खूप छोटा घेणार आहोत म्हणजे तुम्हाला समजायला येईल. आज आपण जे शिकलो त्यामध्ये तुम्हाला 2च आकृत्या काढायच्या आहे. 2च आकृत्या समजून घ्यायच्या आहे. सर्वात महत्त्वाचं समजून घ्यायचं आहे चंद्राची उपभू स्थिती आणि अपभू स्थिती. चंद्राची स्थितीची ही आकृती काढायची आहे. समजून घ्यायचं आहे की उपभू आणि अपभू स्थिती कशी निर्माण होते. त्याच्यानंतर चंद्रकला, कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष, एवढंच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि हा टॉपिक समजल्यानंतर पुढचा टॉपिक तुम्हाला समजणार आहे. दोन्ही आकृत्या तुमच्या ही आकृती आणि ही आकृती नोटबुकमध्ये काढायच्या आहे. ओके. तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर.